अंड्याचे पॅटीस किती क्रिस्पी झालेले आहेत ते तुम्ही आवाजावरून ओळखूच शकता। अगदी घरगुती पद्धतीमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मस्त अगदी चमचमीत असे हे अंड्याचे पॅटीस आपण केलेले आहेत। पॅटीसना किती भरपूर लेयर्स पडलेले आहेत तुम्ही बघू शकता। एकदम सोपी पद्धत आहे। अंड्याचे पॅटीस हे लहान मुलांना खूप आवडतात। खूप तसा पौष्टिक असा हा पदार्थ आहे। करायला तसा एकदम सोपा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे अंड्याचे पॅटीस झालेले आहेत। लेयर्स किती छान पडलेले आहेत, एकदम छान। तर असे हे मस्त असे अंड्याचे पॅटीस घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मुलांना काहीतरी चमचमीत खायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता। चला तर रेसिपीकडे वळूया। तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम आहे ती मीडियम आहे आणि मी एक मोठा चमचा याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर हे 4 कांदे आहेत तर ते मी पातळ उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते आता मी तेलामध्ये परतवून घेणार आहे। थोडंसं मीठ मी इथं वापरलेलं आहे। मिठामुळे कांदा हा मस्त लवकर मऊ पडतो आणि छान अगदी परतला जातो। तर हे बघा मस्त अगदी कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून परतवून घ्यायचा आहे। नंतर एक हिरवी मिरची आहे ती बारीक चिरून इथे मग घातलेली आहे। एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, चव खूप छान येते। आणि 1 मिनिट हे सगळं परतवून घ्यायचं आहे कांद्यासोबत। आलं लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो आहे तो बारीक चिरून मी इथं घातलेला आहे, तो पण इथं छान अगदी परतवून घेतलेला आहे। नंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि नंतर काही आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। एक अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, कलर खूप छान येतो। काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी चालेल। एक अर्धा चमचा मी माझा घरगुती मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमचा कुठलाही घरगुती मसाला किंवा गरम मसाला पावडर इथं वापरू शकता। धणा जिरा पूड आहे ती अर्धा चमचा घातलेली आहे। पाव चमचा हळद घातलेली आहे। मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। कसुरी मेथीची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, चव खूप चांगली येते। तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही मसाले ॲड करू शकता। आता हे छान अगदी परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम टू स्लोच ठेवायची आहे आणि मस्त अगदी हे परतवून घ्यायचं आहे। हे बघा मसाले जे आहेत ते कांदा टोमॅटोसोबत मस्त अगदी एकत्र होतील इतपत आपल्याला छान अगदी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मग भरपूर चिरलेली हिरवी बारीक कोथिंबीर मी इथं घातलेली आहे। हे बघा कोथिंबीरीमुळे टेस्ट खूप चांगली येते। तर कोथिंबीर आहे ती पण ह्याच्यामध्ये मी छान परतवून घेतली आणि 1 मिनिटाची याला मस्त अशी स्लो गॅस फ्लेमवर वाफ दिली। तर 1 मिनिट झालेलं आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी 2 अंडी आहेत तर ती फोडून घातलेली आहेत। तर ते शूट करायचं राहून गेलेलं आहे, त्याच्यासाठी क्षमस्व। तर आता ही जी अंडी आहे तर ती या कांदा टोमॅटोमध्ये मस्त अगदी एकत्र करून घ्यायची आहेत। हे बघा बेसिकली आपण ही एक प्रकारे अंड्याची भुर्जीच केलेली आहे। हे बघा तर स्टफिंगसाठी जो मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे। आता हे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि तो मी इथं चाळून घेतलेला आहे। जे आपण बाहेरचं कवर आहे त्याची तयारी आता करतोय। चवीप्रमाणे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मोहन म्हणून मी याच्यामध्ये 2 टीस्पून एवढं तूप घातलेलं आहे। म्हणजे 2 आपले पोहे खाण्याचे चमचे आहेत त्याने मी तूप घातलेलं आहे। तूप घट्टसरच आहे, तुम्ही बघू शकता। तूप तापवून वगैरे घालायचं नाही आहे, नॉर्मल आपलं जे रूम टेम्परेचरचं तूप आहे ते घालायचे। तुपामुळे टेस्ट खूप चांगली येते आणि पूर्ण मैद्याला हे जे तूप आहे ते छान अगदी चोळून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। हे बघा पूर्ण मैद्याला छान अगदी तूप चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे जे आउटर कवर आहे ते मस्त अगदी क्रिस्पी तयार होतं। आणि नंतर मग आपल्या रेग्युलर थंड पाण्याने हे जे मैदा आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे। जसं आपण कणिक मळतो तसंच सेम हे मळून घ्यायचं आहे। हे बघा पण हे जास्त पातळ म्हणजे जास्त पातळ असं मळायचं नाही आहे, थोडंसं सैलसर वगैरे असं मळायचं नाही आहे, थोडं हलकं घट्टसरच पाहिजे। हे बघा परफेक्ट। आणि याला मी आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे। जी मळण्याची प्रक्रिया आहे ती खूप चांगली करायची आहे। हे बघा इतपत घट्टसर आपल्याला हे पीठ पाहिजे आणि याला झाकून ठेवून 10 मिनिटाची मी रेस्ट दिली। 10 मिनिटानंतर मी पुन्हा हे काढून घेतलं आणि पुन्हा ते चांगलं मळून घेतलेलं आहे। हे बघा तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढं आपले ह्या ज्या आउटर कवर आहे ना ते खूप छान तयार होणार आहे। हे बघा आणि आता मी याचे गोळे करून घेणार आहे। नॉर्मल आपण कणकेचे गोळे केवढे करतो त्याप्रमाणे याचे आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। तर एकूण 5 मी गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता
हे तूप आहे, 2 मोठे चमचे तूप आहे, तर ते मी फक्त हलकं गरम करून घेतलं वितळण्यापुरतं. कडकडीत गरम वगैरे करायचं नाही आहे, फक्त ते खूप घट्ट होतं म्हणून मी वितळण्यापुरतं हलकं गरम करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे, हे बघा. आणि आपल्याला याची अशी एक पातळसर पेस्ट करायची आहे, परफेक्ट. लागलंच तर कॉर्नफ्लॉवर अजून 1 चमचा वाढवू शकता तुम्ही. आणि अशी एक पातळ पेस्ट करायची आहे. आता पुढची कृती बघूया. तर मगाशी जे आपण 5 गोळे मैद्याचे करून ठेवले, तर ते आता लाटून घ्यायचे आहे. त्याची एक पोळी बनवून घ्यायची आहे. जशी आपण चपाती लाटतो तसंच सेम अगदी याची एक पोळी करून घ्यायची आहे. खूप छान असे हे पॅटीस तयार होतात, अंड्याचे असल्यामुळे मुलांना खूप आवडतात. हे बघा, नॉर्मल आपण चपाती लाटतो तसंच मी लाटून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त जाड पण नाही. तर 5ही गोळ्यांच्या 5 पोळ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत, हे बघा. आणि आता पुढची कृती बघूया. तर त्यातली एक पोळी मी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मगाशी जो आपण पेस्ट करून ठेवली आहे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची, तर ती आता आपल्याला याच्यावर पसरवून घ्यायची आहे, हे बघा. ही थोडीशी हलकी पातळ पाहिजे म्हणून मी हलकं तूप जे आहे ते थोडंसं वितळवून घेतलं आणि नंतरच त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं. तर हे व्यवस्थित पूर्ण पोळीभर छान अगदी पसरवून घ्यायची. मला ब्रशपेक्षा हाताने एकदम इझी वाटलं. तर एकदम एकसारख्या लेअरमध्ये पूर्ण पोळीवर आपल्याला ही पसरवून घ्यायची आहे. कुठे जास्त कुठे कमी असं नाही ठेवायचं आहे. पूर्ण पोळी या पेस्टने कवर करून घ्यायची आहे. आणि नंतर त्याच्यावर थोडासा मैदा, सुका मैदा आहे तो पसरवून घ्यायचा आहे. याने काय होईल की लेअर्स ज्या आपल्या आहेत त्या खूप चांगल्या सुटतात. नंतर मग दुसरी पोळी याच्यावर ठेवायची आणि सेम तीच प्रोसिजर रिपीट करायची. तर पूर्ण 5ही पोळ्यांना ही अशी सेमच प्रोसिजर रिपीट करायची आहे, हे बघा. त्याच्यावर पुन्हा मी थोडासा मैदा टाकलेला आहे आणि त्याच्यावर मग तिसरी पोळी ठेवलेली आहे. तर असं करून मी 5ही पोळ्यांना सेम ह्याच पद्धतीने केलेलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. तर 5ही पोळ्यांना मी करून घेतलेलं आहे. फक्त वरची जी पोळी आहे त्याला मात्र काहीही लावायचं नाही आहे, ती तशीच ठेवायची आहे. आता 5ही पोळ्यांचा हा बंच आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता थोडासा मैदा मी पुन्हा डस्ट केलेला आहे आणि आता ही जी 5 पोळ्यांचा बंच आहे तो आपल्याला पूर्ण लाटून घ्यायचा आहे. पण लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही आहे, थोडासा हलक्या हातानेच आपल्याला हा मोठी अशी याची पोळी करून घ्यायची आहे, हे बघा. परफेक्ट. खूप जाड पण ठेवलेले नाही आहे मी आणि खूप पातळ पण नाही ठेवलेली आहेत. आपल्याला लेअर्स पाहिजेत म्हणून एवढी थिकनेस परफेक्ट आहे. साईडच्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या. या कापलेल्या कडा पण तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून तळू शकता. खूप खायला छान लागतात, क्रिस्पी एकदम. तर अशी त्याची चौकोनी पट्टी मी करून घेतली आणि दाखवल्याप्रमाणे याचे मी कट मारून घेतलेले आहेत. म्हणजे एकूण आपल्याला इथं 6 शीट भेटतील, हे बघा. 6 शीट इथं भेटलेल्या आहेत. आता पुढची कृती बघूया. तर मगाशी जो आपण अंड्याची भुर्जी करून ठेवलेली तर ती इथं थोडी घालायची आहे, हे बघा. प्रत्येक ह्याच्यावर सेंटरला ठेवायची आहे 1-1 चमचा. आणि ही अंडी आहे ती उकडून घेतली आणि मी मधनं कापून घेतलेली आहेत. तर कापलेली बाजू अशी भाजीवर ठेवायची आहे आणि अशी दाखवल्याप्रमाणे प्रत्येक भाजीवर हे अंडं ठेवून घ्यायचं आहे. खूप टेम्पटिंग आणि क्रिस्पी असा हा मुलांसाठी नाश्ता आहे. चारी बाजूने मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे कारण आपण याला सील करणार आहोत. तर याला मी असं ट्रायंगलमध्ये सील केलेलं आहे. तुम्ही हवं तर याला सरळ आडवा फोल्ड मारून चौकोनीसुद्धा सील करू शकता किंवा 4ही कॉर्नर एकत्र घेऊन असा एक चौकोनी पाऊच पंटाचा तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही याला फोल्ड करू शकता. तर मी असं थोडं त्रिकोणी केलेलं आहे रेग्युलर पॅटीससारखं आणि पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. समजा ओपन राहिलं तर आतमध्ये तेल जाऊन आतमधचं सारण आहे ते खराब होणार आहे. फक्त सील करताना बाहेरच्या बाजूला जास्त प्रेस करायचं नाही आहे, थोडंसं आतमधच्या बाजूनच प्रेस करायचं आहे कारण बाहेरच्या बाजूने आपल्याला मस्त असे लेअर्स पडणार आहेत. खूप जास्त प्रेस केलं तर लेअर पडत नाही. तर अशा प्रकारे प्रत्येक पॅटीस आहे तो मी करून घेतलेला आहे. 6च्या 6 पॅटीस आपले आता इथं तयार झालेले आहेत. आता तळण्याची बाजू आलेली आहे. तर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि आपल्याला हे जे पॅटीस आहेत ते तळून घ्यायचे आहेत. अजिबात हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत. मिडियम टू स्लो गॅस फ्लेमवरच दाखवल्याप्रमाणे हे दोन्ही बाजूने अलटवून पलटवून आपल्याला पॅटीस जे आहे ते मस्त तळून घ्यायचे आहेत. खूप छान पदर सुटतात. त्याच्यावर थोडं थोडं असं तेल मारायचं आणि जेवढा स्लो गॅस फ्लेमवर तुम्ही तळाल ना तेवढे हे मस्त असे एकदम गोल्डन कलरचे होतात आणि त्याला लेअर्स पण खूप छान सुटतात आणि क्रिस्पी तयार होतात जेवढं तुम्ही स्लो गॅस फ्लेमवर
याला तळाल तेवढं. तर अशा प्रकारे बघा मी सगळे पॅटीस तळून घेतलेले आहेत. लेयर्स बघू शकता किती सुंदर पडलेले आहेत, एकदम परफेक्ट मस्त एकदम आपले हे पॅटीस इथं तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे पॅटीस जे आहेत ते तळून घेतलेले आहेत. हे बघा खूप मस्त असे हे पॅटीस इथं तयार झालेले आहेत. तर खूप छान अशी रेसिपी आहे. मुलांना जेव्हा संध्याकाळच्या वेळेस भूक वगैरे लागते तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करू शकता. मुलं काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.